Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 27. Now in this video, we will discuss questions from 28 to 34 in detail. And questions from computation wing and question number 28 is arrange the element Zn, zinc, Sn, Ca and Al in increasing order of reactivity of replacing Cu from CuSO4 solution. First option, Zn is greater than Sn is greater than Ca is greater than Al. Option B, Ca is greater than Al is greater than Zn is greater than Sn. Option C is Ca is greater than Al is greater than Sn. Sorry, is greater than Zn. Option D is Ca is greater than Sn is greater than Zn is greater than Al. अरेंज करायचे एलिमेंट आपल्याला increasing order of their reactivity, replacing Cu from CuSO4 solution. तर आपण आन्सर पाहू. What is solution? See here. The correct order of increasing reactivity of, आता करेक्ट ऑर्डर काय आहे बघा, increasing reactivity. Of Zn, Sn, Ca and Al to replace Cu from CuSO4 solution. Is काय असेल पहा, Ca is greater than, Al is greater than, Zn is greater than Sn. Making option B is correct. काय होते पहा, as reactivity series places Ca as highest, कॅल्शियमची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, यासाठी तुम्हाला रिएक्टिव्हिटी सिरीज माहित असायला पाहिजे. ओके, कॅल्शियमची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर कुणाची आहे बघा, Al, त्यानंतर Zn and then Sn, meaning they can displace metals below them in a series with Ca being the most reactive. फर्स्ट काय होईल, Ca मोस्ट रिएक्टिव्ह असल्यामुळे तो डिस्प्लेस करेल ऑल अदर्सला, and Sn is least reactive among to displace Cu. काय, Sn हा सगळ्यात कमी रिएक्टिव्ह असल्यामुळे काय आहे, Sn काय करत आहे, लिस्ट रिएक्टिव्ह असल्यामुळे डिस्प्लेस करायला Cu ला डिस्प्लेस करायला Sn हा लेस रिएक्टिव्ह आहे आणि कॅल्शियम हा काय आहे, हायेस्ट रिएक्टिव्ह आहे. ओके, therefore the correct option is B. Got this one? यासाठी आपल्याला बुक मध्ये दिलेला आहे पहा रिएक्टिव्हिटी सिरीज, ते माहित असायला पाहिजे. आणि रिएक्टिव्हिटी सिरीज बुक मध्ये दिलेली आहे, पेज नंबर 3.19 वरती आहे. आणि रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये काय होत आहे, रिएक्टिव्हिटी सिरीज मोस्ट रिएक्टिव्ह कडून लिस्ट रिएक्टिव्ह कडे जात आहे. सगळ्यात रिएक्टिव्ह सिरीज फर्स्ट वी हॅव टू नो, त्यासाठी तुम्ही पेज नंबर 3.19 वरती पहा. ओके, त्यानुसार आपण ही रिएक्टिव्हिटी सिरीज फाइंड आउट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, (29) The valency of sulfate radical is equal to the valency of
dash. Sorry, the valency of option A phosphate radical, option B hydrogen phosphate radical, option C hydrogen dihydrogen phosphate radical, option D phosphide radical. तर सल्फेट रॅडिकलची फर्स्ट आपल्याला व्हॅलेन्सी माहित असायला पाहिजे. द व्हॅलेन्सी ऑफ सल्फेट रॅडिकल इज द व्हॅलेन्सी ऑफ sulfate radical is SO4 2 minus is 2 which is equal to ह्याची व्हॅलेन्सी काय आहे 2 आहे. तर ती कशाच्या बरोबर आहे पहा. व्हॅलेन्सी ऑफ आपल्याला फाइंड आउट करायचे 2 which is equal to the valency of hydrogen phosphate radical. हायड्रोजन फॉस्फेट रॅडिकल हायड्रोजन फॉस्फेट रॅडिकलचा फॉर्म्युला काय ते पहा. तर HPO4 twice as both carry charge दोन्हीचा चार्ज काय आहे पहा. that is -2 आहे. indicating their combining capacity is 2. काय इंडिकेट करत आहे. indicating combining capacity is 2. Their combining capacity is 2. मेकिंग द ऑप्शन कोणता ऑप्शन करेक्ट आहे. मेकिंग ऑप्शन बी इज करेक्ट. गॉट दिस वन. दोघांचीही कंबाइनिंग कॅपॅसिटी काय आहे 2 आहे. ओके. तर आपण ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ची व्हॅलेन्सी पण पाहूत. एक पहा. फर्स्ट काय आहे. फर्स्ट फॉस्फेट रॅडिकल आहे. फॉस्फेट रॅडिकलची फॉर्म्युला आणि त्याची व्हॅलेन्सी पाहू. फॉस्फेट रॅडिकल आहे. आपलं ऑप्शन बी करेक्ट आहे. पण ऑप्शन अदर जे आहेत कसे इनकरेक्ट आहेत ते सांगते. ऑप्शन ए हा काय आहे पहा. फॉस्फेट आहे. ऑप्शन ए काय आहे फॉस्फेट रॅडिकल आहे. फॉस्फेट रॅडिकल आहे. तर फॉस्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय येते पहा. PO4 3- तर ह्याची व्हॅलेन्सी काय झाली. कंबाइनिंग कॅपॅसिटी किती झाली which is equals to 3. हायड्रोजन फॉस्फेट पहा. बी काय आहे. हायड्रोजन फॉस्फेट रॅडिकल. हायड्रोजन फॉस्फेट रॅडिकल. तर HPO4 2- याची व्हॅलेन्सी काय झाली 2 झाली. आपण आत्ताच पाहिलेला आहे बी. तर सी पहा. डायहायड्रोजन फॉस्फेट रॅडिकल दिलेला आहे. डायहायड्रोजन फॉस्फेट रॅडिकल. डायहायड्रोजन फॉस्फेट रॅडिकलचा फॉर्म्युला पहा. H2PO4. तर ह्याची व्हॅलेन्सी काय झाली 1 झाली. डी पहा. व्हॉट इज ऑप्शन काय दिलेला आहे डी. फॉस्फाइड रॅडिकल. फॉस्फाइड रॅडिकल.
फॉस्फाईल रॅडिकलचं काय? व्हॅलेन्सी काय येईल? 3. देअरफॉर आपल्याला काय सल्फेट दिलेला आहे. सल्फेटची काय आहे? SO4 2 मायनस व्हॅलेन्सी काय झाली? व्हॅलेन्सी काय झालेली आहे? 2. तर याला हे कुठलं ऑप्शन मॅच केलेलं आहे? ऑप्शन बी इज करेक्ट वन. Got this one? Then next we will move towards next question, that is question number 30. The ratio of oxygen atoms present in one molecule of cupric nitrite and ferric sulfide is. तर पहा केमिकल फॉर्म्युला फॉर ऑप्शन ए काय दिलेला आहे? 4:9, ऑप्शन बी 2:3, ऑप्शन सी 1:2, ऑप्शन डी 1:3. तर केमिकल फॉर्म्युला फॉर क्युप्रिक नायट्राइट, केमिकल फॉर्म्युला फॉर cupric nitrite, cupric nitrate साठी पहा cupric ion has charge, cupric ion has charge, cupric ion वरती cupric ion has charge +2, कारण फॉर्म्युला काय आहे? Cu2+. ओके. and nitrite ion has charge, nitrite ion ला कुठला चार्ज आहे पहा? चार्ज -1, that is NO2-. ओके. फॉर्म्युला, तर फॉर्म्युला डिटरमाइन बॅलन्सिंग द चार्ज. काय फॉर्म्युला क्रिएट होत आहे पहा? बॅलन्सिंग द चार्ज फॉर्म्युला डिटरमाइंड इज क्युप्रिक नायट्राइट NO2. तर क्युप्रिक वरती काय +2 होता, इकडे आला, आणि NO2 वरती -1 होता, इथे गेला. तर काय झालं बघा? नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम आपल्याला वन मॉलिक्यूल मध्ये फाइंड आउट करायचे. हा फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे बॅलन्सिंग द चार्जेस. therefore 2 into 2 4 ऑक्सिजन ॲटम्स झालेले आहेत. ओके. 4 ऑक्सिजन ॲटम्स in one molecule. Got this one? स्टेप 2 पहा. हे झालं फर्स्ट फाइंड आउट केलो क्युप्रिक नायट्राइट साठी, आणि आता आपल्याला कशासाठी फाइंड आउट करायचंय? फेरिक सल्फाइड साठी. डिटरमाइन केमिकल फॉर्म्युला फॉर determine chemical formula for ferric sulfide. Ferric sulfide. Ferric ion has, आता पहा, ferric ion has a charge. फेरिक आयन वरती चार्ज काय असतोय पहा? ऑफ +3, कारण फेरिक आयन कसं इंडिकेट केलं जाते? Fe3+. and the sulfite ion, आणि सल्फाइट आयन पहा, सल्फाइट आयन has a charge of सल्फाइट आयन वरती चार्ज ऑफ काय असेल? मायनस. सल्फाइट आयन वरती चार्ज काय आहे पहा? -2, म्हणजेच SO3 2-.
The formula is determined by the formula is determined by balancing the charges काय फॉर्म्युला क्रिएट होत आहे पहा तर Fe2SO3 thrice got this one. There are आता आपल्याला ऑक्सिजन किती आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. ऑक्सिजनचे ॲटम इन वन मॉलिक्यूल there are 3 into 3 which is equals to 9 oxygen atoms in one molecule got this one. Okay, the ratio आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. रेशो इज वरती आपण फाइंड आउट केलाय 4 आणि आता 9 that is 4:9. Therefore which option A is correct. Got this one. Then next question number 31 is which of the following statement is a false? Option A catalyst is highly specific. Option B, the percentage of yield of products cannot be influenced by a catalyst. C, all catalysts have a large surface area. Option D, composition of a catalyst changes during reaction. तर आपल्याला काय करायचं आहे, false statement find out करायचं आहे. कोणतं false आहे पहा तर कॅटलिस्ट काय करते पहा. A catalyst speeds up a chemical reaction. Catalyst काय करतोय? Catalyst speeds up म्हणजे स्पीड वाढवतोय. कुणाची? A chemical reaction. कोणाची स्पीड वाढवतोय? केमिकल रिएक्शन ची कॅटलिस्ट बाय प्रोव्हाइडिंग काय प्रोव्हाइड करतोय? बाय प्रोव्हाइडिंग an alternative pathway and an alternative pathway with lower activation energy. But remains chemically unchanged. काय चेंज होत नाही, chemically unchanged. In composition and mass at the end of the reaction. कशामध्ये unchanged होतं? In composition and mass at the end of the reaction. तर आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलंय? कंपोजिशन ऑफ कॅटलिस्ट चेंजेस ड्यूरिंग द रिएक्शन म्हणलंय, परंतु काय होतंय? रिमेन्स अनचेंज इन द कंपोजिशन अँड मास ऍट द एंड ऑफ द रिएक्शन म्हणलेलं आहे. ओके, इट कॅन अंडरगो फिजिकल चेंजेस. हे काय होते? इट कॅन अंडरगोज फिजिकल चेंजेस होतात यामध्ये. अंडरगोज फिजिकल चेंजेस such as change in
पार्टिकल साइज, फिजिकल चेंजेस कसे होतात पहा. पार्टिकलची साइज चेंज होते, पार्टिकल साइज, बट इट्स केमिकल नेचर इज प्रिझर्व्ड. केमिकल नेचर काय होत आहे, प्रिझर्व केलं जात आहे. नेचर इज प्रिझर्व्ड. allowing it to be used repeatedly. allow, काय allow करते, allowing it to be used repeatedly. Got this one? Therefore option D is correct one, because option D is false. Therefore option D is correct. Got this one? Then we will move towards next question. What is question number 32 is, which one of the following is the salt of a binary acid? A is calcium sulfate, B is magnesium bromide, C is zinc phosphate, D is sodium carbonate. तर पहा काय म्हणले आपल्याला, salt of binary acid. तर binary acid मध्ये consist of only two different element. binary acid मध्ये फक्त दोन वेगवेगळे एलिमेंट असतात, एक म्हणजे हायड्रोजन आणि नॉन मेटल. बायनरी ऍसिड मध्ये काय पहा, binary acid consist of only two different element. बायनरी ऍसिड मध्ये दोन वेगवेगळे एलिमेंट असतात, एक म्हणजे हायड्रोजन आणि दुसरा काय असतो, नॉन मेटल असते. A salt of binary acid is formed when hydrogen ion is replaced by metal ion. साल्ट कधी फॉर्म होते पहा. फर्स्ट काय समजून घ्यायचं आपल्याला, बायनरी ऍसिड काय आहे. बायनरी ऍसिड मध्ये दोन एलिमेंट असतात, एक हायड्रोजन असतोय आणि एक नॉन मेटल असतोय. एक्झाम्पल पहा, हायड्रोजन आणि नॉन मेटल असतोय. बायनरी ऍसिड मध्ये काय असतोय, एक हायड्रोजन असतो, हायड्रोजन आणि नॉन मेटल असतोय. मग एक्झाम्पल काय आहे याचं, हायड्रोजन, आता पहा HCl हायड्रोजन आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे, HBr तसंच आणि H2S तसंच हायड्रोजन आणि एक नॉन मेटल. गॉट दिस वन. हा झाला बायनरी ऍसिड. अ सॉल्ट ऑफ बायनरी ऍसिड इज फॉर्म्ड. सॉल्ट ऑफ बायनरी ऍसिड कसा फॉर्म होते पहा, salt of binary acid कसा फॉर्म होतोय, when hydrogen ion is replaced by hydrogen ion replaced, हायड्रोजन आयनला रिप्लेस केलं जाते बाय मेटल आयन. व्हॉट दिस वन, जेव्हा हायड्रोजन आयनला मेटल आयनला रिप्लेस केलं जाते तेव्हा काय होते, सॉल्ट ऑफ बायनरी ऍसिड क्रिएट होते. तर पहा मॅग्नेशियम ब्रोमाइड, पहा मॅग्नेशियम ब्रोमाइड मॅग्नेशियम ब्रोमाइड Mg, मॅग्नेशियम आणि हे ब्रोमाइड Br2 is the salt formed from, हा salt कशापासून बनते बघा, is the salt formed from कशापासून तयार झालेला आहे, the reaction of
कुणाकुणाची रिएक्शन होऊन रिएक्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड that is MgOH2 magnesium hydroxide हा काय आहे a base and hydrobromic acid which is HBr hydrobromic acid a binary acid हा काय आहे binary acid आहे got this one magnesium bromide हा साल्ट कसा फॉर्म झालेला आहे रिएक्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे आणि हायड्रोब्रोमिक ऍसिड हा हायड्रोब्रोमिक हा काय आहे ऍसिड आहे बायनरी ऍसिड आहे या दोघांची रिएक्शन होऊन काय क्रिएट झालेलं आहे मॅग्नेशियम ब्रोमाइड क्रिएट झालेला आहे गॉट दिस वन तर ऑप्शन कोणता करेक्ट आहे पहा हायड्रोब्रोमिक ऍसिड तर चॉइस बी इज करेक्ट correct option is correct choice correct option is B. The next question is 33. Which of the following is a salt of OUS acid Na2SO4 NaNO3 option B and option C is NaClO2 and option D is NaClO4 कुठला साल्ट हा OUS ऍसिडचा आहे म्हणलेला आहे तर पहा salt of an OUS acid lies in the acid it is derived from OUS acid typically have one less oxygen atom than their IC acids OUS acid ला एक लेस ऑक्सिजन असतोय कशापेक्षा IC acids पेक्षा and their salts end in a ITE conversely IC acids produce salt ending in ATE तर एवढं लक्षात ठेवा इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला OUS हा जो आहे ओके ऍसिड त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन लेस असताय कुणापेक्षा IC acids पेक्षा तर आता आपण पाहू साल्ट पहा Na2SO4 जो आहे सोडियम क्लोराइड is a salt of chlorous acid NaClO2 हा काय आहे पहा सोडियम क्लोराइड आहे सोडियम क्लोराइड is the salt of हा कशाचा साल्ट आहे बघा is the salt of chlorous acid salt of chlorous acid chlorous acid काय आहे HClO2 okay and chlorous acid is an OUS acid आणि chlorous acid काय आहे हा OUS acid आहे acid is an OUS acid got this one आता हे काय फाइंड आउट करायचं आपल्याला होतं तर OUS ऍसिडचा साल्ट कोणता आहे तर कुठला झाला NaClO2 म्हणजे सोडियम क्लोराइड हा जो आहे साल्ट कोणाचा आहे क्लोरस ऍसिडचा आहे HClO2 चा तर ऑप्शन काय कुठला करेक्ट आहे ऑप्शन सी इज करेक्ट वन ओके ऑप्शन सी इज करेक्ट got this one
तर आता दुसरे ऑप्शन कसे इनकरेक्ट आहेत पहा. Na2SO4 सोडियम सल्फेट आहे. ओके. साल्ट कुणाचा आहे? सल्फ्युरिक ऍसिडचा आहे, H2SO4 चा. त्याच्यामुळे तो आयसी ऍसिड झाला. बी वाला काय बघा, सोडियम नायट्रेट, साल्ट ऑफ नायट्रिक ऍसिडचा आहे. हा नायट्रिक ऍसिड कोणता आहे? HNO3, म्हणजेच हा पण एक आयसी ऍसिड आहे, नायट्रिक आयसी ऍसिड आहे. आणि डी काय आहे? NaClO4, हा झाला सोडियम परक्लोरेट झाला. आणि साल्ट ऑफ परक्लोरिक ऍसिड आहे. परक्लोरिक ऍसिड काय असतंय? HClO4 विच इज अन आयसी ऍसिड, तो पण काय आहे? आयसी ऍसिड आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचा होता कुठला? OUH ऍसिड. तर ऑप्शन आपला सी हा करेक्ट आहे. गॉट दिस वन. देन 34 नंबर पहा क्वेश्चन. Arrange the following compounds in the valency of a positive radical. Arrange the following compounds in order of valency of positive radical. एक काय दिलेला आहे? फर्स्ट पहा AH2PO42, सेकंड B2O and third is C2SO4 thrice. ओके. तर ऑप्शन ए आहे 3 is greater than 1 is greater than 2. ऑप्शन बी आहे 3 is greater than 2 is greater than 1. ऑप्शन सी 2 is greater than 1 is greater than 3. ऑप्शन डी is 1 is greater than 2 is greater than 3. तर पहा काय करायचं आहे आपल्याला? अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन ऑर्डर ऑफ व्हॅलन्सी ऑफ पॉझिटिव्ह रॅडिकल. व्हॅलन्सी कुणाची? पॉझिटिव्ह ऑर्डरची, पॉझिटिव्ह रॅडिकलची. The valency of positive radical in each compound is determined by. Positive radical ची valency कशी determine केली जाते? The overall charge considering the known charges of the negative radical. Overall charge पाहिला जातोय negative radical चा. ओके. त्याच्यानुसार आपण पॉझिटिव्ह रॅडिकल फाइंड आउट करतो. तर पहा ए मध्ये काय दिलेलं आहे? फर्स्ट 1 काय आहे आपलं? AH2PO4 twice. तर इथं पहा हा काय आहे? डायहायड्रोजन फॉस्फेट आहे. H2PO4 आयन आहे, डायहायड्रोजन फॉस्फेट आयन. ह्याच व्हॅलन्सी डायहायड्रोजन फॉस्फेट आयनची व्हॅलन्सी काय आहे? 1 आहे. मग आता याच्यावरती चार्ज काय आहे? -1 आहे. ओके. अँड देर आर 2 H2PO4, हे काय आहे? 2 आहेत H2PO4, म्हणून ह्याची व्हॅलन्सी 1 आहे, -1 आहे. इंटू 2 केल्यानंतर काय झाली व्हॅलन्सी? -2 झाली. टू बॅलन्स दिस पॉझिटिव्ह रॅडिकल, आपल्याला हा 2 बॅलन्स करण्यासाठी, ओके, निगेटिव्ह रॅडिकल -2 आहे, याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चार्ज +2 घ्यावा लागेल, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय होईल? +2 होईल. ओके. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? तर पॉझिटिव्ह रॅडिकल फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याची व्हॅलन्सी काय होईल? A2+. ओके. तर सेकंड पहा B2O. B2O मध्ये काय होते पहा? ऑक्साइड, हा जो O आहे ऑक्साइड आयन आहे, त्याची व्हॅलन्सी काय आहे? 2 आहे. मग बी ॲटम किती आहेत? 2 आहेत इथं. ओके. याला बॅलन्स करण्यासाठी व्हॅलन्सी ऑफ, इथं पहा B2O मध्ये ऑक्साइड आहे, ऑक्साइडची व्हॅलन्सी आहे 2 अँड देर आर 2 बी ॲटम्स, 2 बी ॲटम आहेत, 1 O ॲटम आहे. Each B atom must have valency. प्रत्येक बी ॲटमची व्हॅलन्सी किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. तर टोटल पॉझिटिव्ह किती इथं किती आहे? 2 आहे. 2 into 1 केल्यानंतर काय येईल? 2 येईल. बॅलन्सिंग द निगेटिव्ह चार्ज, -2 ला हा पॉझिटिव्ह झाला, याला बॅलन्स करण्यासाठी -2 घ्यावं लागेल. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ पॉझिटिव्ह रॅडिकलची व्हॅलन्सी काय येईल? तर B+1 येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा 3 C2SO4 thrice.
तर C2SO4 थ्राईस मध्ये काय होतं बघा, सल्फाइट आयन आहे हा. SO4-2 ह्याच्यावरती 2 चार्ज असल्यानंतर हा झाला सल्फाइट आयन झाला. या सल्फाइट आयनची व्हॅलेन्सी आहे 2, म्हणजे चार्ज काय झाला -2 झाला. आणि देर आर 3 सल्फाइट आयन आहेत. 3 × 2 किती झाला चार्ज 6 झाला. ह्या 6 ला बॅलन्स करण्यासाठी C ॲटमला +6 असावं लागेल. हे मायनस आहे, आता C ला काय व्हावं लागेल प्लस व्हावं लागेल. तर इथं +6 असण्यासाठी काय करावं लागेल तर बघा, C ॲटम हॅज व्हॅलेन्सी इथं 2 आहे, 2 × 3 केल्यानंतर 6 होईल. म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज किती असायला पाहिजे तर चार्ज ऑफ +3. गॉट दिस वन. आपल्याला काय करायचं आहे, अरेंज द कंपाऊंड इन द ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग व्हॅलेन्सी ऑफ द पॉझिटिव्ह रॅडिकल. डिक्रीजिंग व्हॅलेन्सी ऑफ द पॉझिटिव्ह रॅडिकल केल्यानंतर काय येईल पहा. फर्स्ट काय येईल, थर्ड नंबर. डिक्रीजिंग म्हटल्यानंतर C+3 पहिले येईल, त्यानंतर 1 नंबर दॅट इज A2+ होईल, आणि त्यानंतर 2 दॅट इज B2O होईल. ओके, therefore correct choice is, therefore correct option is A. Got this one. A हा करेक्ट आहे. 3 is greater than 1 is greater than 2. Got this one. आपल्याला पॉझिटिव्ह काय विचारलं होतं तर व्हॅलेन्सी ऑफ पॉझिटिव्ह रॅडिकल. Got this one everyone. यानंतरचे क्वेश्चन्स आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.